एसटी महामंडळासाठी 1310 गाड्या भाडेतत्वावरती घेण्याची बहुचर्चित निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। तसंच भाडेतत्वावरती गाड्या घेण्यासाठी नव्याने पारदर्शीपणे प्रक्रिया राबवण्याचे आदेशही महामंडळाला देण्यात आलेत। या निर्णयाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचं मानलं जात आहे। 1310 गाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवताना मोठ्या प्रमाणात अनियमितता होती। काही विशिष्ट ठेकेदारांवरती मेहरबानी करत निविदा प्रक्रियेत परस्पर बदल केल्यामुळे महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसला असता। त्यासाठी काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मुदतवाढ तर या निर्णयास विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षाही देण्यात आली होती। प्रस्तावाला फेब्रुवारी 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली। अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या चौकशी अहवालाची गंभीर दखल घेत ही संपूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आलेली आहे। दरम्यान शिंदे आणि गोगावलेंनी एसटीमध्ये 2000 कोटींचा घोटाळा केलाय, त्यांच्यावर महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। 2000 कोटीचा घोटाळा एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले तेव्हाचे एसटी महामंडळाचे ते अध्यक्ष होते, या दोघांनी मिळून केला। राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे आणि घाईघाईनं एसटी महामंडळाचं अध्यक्षपद ज्यांना दिलं ते भरत गोगावले, या दोघांनी मिळून केलेला 2000 कोटीचा घोटाळा हा उघड झालेला आहे। खरं म्हणजे ह्यांच्यावरती आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे, ईओडब्ल्यूने तपास केला पाहिजे आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजे। बघूया ईडी काय करताय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।